15 जनवरी को होने वाले मनपा चुनाव से पहले ही 60 से भी ज्यादा उम्मीदवार निर्विरोध जीतकर आ चुके हैं। महायुति पर अब सवाल उठ रहा है कि इनके उम्मीदवार निर्विरोध, वो भी इतनी बड़ी संख्या में, कैसे जीत के आ रहे। अब इसी पर मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम ने कहा कि आखिर विपक्ष को इससे परेशानी क्या है। अगर हमारे उम्मीदवार निर्विरोध जीत रहे तो इसमें आपका भी तो कसूर है। आपके उम्मीदवारों ने नाम वापस क्यों लिया। महाराष्ट्र में महानगर पालिका चुनाव की सरगर्मी के बीच मुंबई बीजेपी अध्यक्ष अमित साटम ने विपक्षी गठबंधन पर तीखा हमला बोला। 60 से भी ज्यादा प्रत्याशियों के निर्विरोध चुने जाने पर सवाल उठ रहे हैं। अब सवालों पर जवाब देते हुए अमित साटम ने कहा कि विपक्ष को खुद से आत्ममंथन करना चाहिए। उन्होंने कहा कि हमारा विपक्ष पर सीधा आरोप है, उनके उम्मीदवारों ने अपने नाम वापस क्यों लिए, इसका जवाब उन्हें देना चाहिए। सच्चाई ये है कि लोग पीएम मोदी और देवेंद्र फडणवीस के काम से प्रभावित है, इसलिए इस वजह से विपक्ष के पास कोई आधार नहीं बचा है। क्या कुछ अमित साटम ने कहा है, सुनिए। त्यांनी त्यांचे उमेदवार का उभे केले नाही, उमेदवार मागे का झाले आणि त्यामुळे विरोधकांनी या ठिकाणी पळ काढलेला आहे आणि त्यामुळे मैदान सोडून हे विरोधक पळाले असल्यामुळे या काही जागांवरती फक्त महायुतीचेच उमेदवार शिल्लक राहिल्याने त्या ठिकाणी ते विजयी घोषित केलेले आहेत। त्यामुळे आमचा उलटा आक्षेप त्यांच्यावरती आहे की लोकशाहीचा खून त्यांनी केलेला आहे, निवडणुकीचं मैदान सोडून ते पळालेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी लोकशाहीचा खून केलेला आहे असं आमचं म्हणणं आहे। काही उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला सांगितलं अशा प्रकारचा आरोप आहे। नाही, मग दमदाटी करायची असती तर सगळ्याच जागांवरती केली असती ना। आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे भूलथापा करणं, फेक नरेटिव्ह पसरवणं आणि खोटं बोलणं हे सोडून यांच्याकडे कुठलंही काम हे राहिलेलं नाही। निवडणूक आयोगाने आता अहवाल मागवलेला आहे, बिनविरोध झालेले आहेत, त्यांच्या परिस्थिती काय नाही, नक्कीच निवडणूक आयोग याचा पूर्ण जो अहवाल आहे तो मागवेल, नियमानुसार जी कारवाई आहे ती करेल आणि अहवाल हा मागितलाच पाहिजे। आणि अहवाल मागितल्यानंतर हे स्पष्ट होईल की विरोधक काही ठिकाणी काही जागांवरती मैदान सोडून पळालेले आहेत। या सीटांवरती त्यांनी त्यांचे उमेदवार का उभे केले नाही, उमेदवार मागे का झाले आणि त्यामुळे विरोधकांनी या ठिकाणी